ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। केलेला जो निर्धार आहे तो पुढे नेण्यासाठी म्हणून या परिषदेचं आयोजन आपला जळगाव फक्त शेतीसाठी नाही, सोन्यासाठी नाही, तर यापुढे औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा ओळखला जावा, याला एक्सपोर्ट हब म्हणून ओळख मिळणार आहे। तर या अनुषंगाने मला असं वाटतं आपल्या जळगावकरांसाठी अत्यंत आनंददायी असा हा आजचा प्रसंग। ही गुंतवणूक परिषद गुंतवणूकदार व्यवसायाचं काम बँक करत असते आणि लीड बँक ही नेहमी नक्कीच आपल्याला ते उद्योजकांना मदत होऊ शकते। हेच आपल्या सर्वांच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत। शेवट शासनाचंही धोरण तेच असतं की आपल्या महाराष्ट्राचं, जिल्ह्याचं आणि आपल्या गावातला विकास जास्तीत जास्त व्हावा। फक्त आपल्याला 2-3 विषय असेल म्हणून या विकसित भारतासाठी मला वाटतं आपली सुद्धा भागीदारी खूप महत्त्वाची। बऱ्याच वेळेला काही अडचणी येतात, आम्ही म्हणणार नाही विषय नाही, समोरचा जो माल विकतो तो मालामध्ये कॉम्पिटिशन झाली तर शेवट आपल्याकडे जाऊन मला वाटतं शेवट आपण आपला उद्योग चालवत असताना शासनाची जी काही मदत लागेल, काही सबसिडी असेल, D+ झोन झाला तर आपल्या बऱ्यापैकी आपल्याला सबसिडी उभी करता येईल किंवा आपल्याला ओळखीचे काही उद्योग असतील पुण्या मुंबईला करत असतील तर त्यांना आपल्याला कसं इथे आपण सर्वांनी करण्याचा प्रयत्न करूया आणि या माध्यमातून शेवट आपला शहर, आपला विकास हा आपल्या जिल्ह्यापासून आपल्या गाव। तर आपल्याला विनंती की आपल्या अध्यक्षाखाली एक मीटिंग लावून छोटे विषय मला वाटतं ते आपण नक्कीच मदत करणार। दुसरा एक विषय होता की जळगाव D+ झोन बहुत डिक्लेअर झालेला आहे, पण तो GR निघत नाही अजून, तो जर लवकर झाला। आणि तिसरा विषय हो की डबल टॅक्स, म्हणजे महापालिका पण टॅक्स घेते आणि MIDC पण टॅक्स घेते, या उद्योजकांना डबल टॅक्स भरावा लागतो। एक जर महापालिका असेल तर फक्त घंटागाडी आरोग्याच्या शिवाय दुसरी सुविधा देत नाही, रस्ते, लाईट सर्व MIDC देते, पण तो डबल टॅक्स भरल्यामुळे मला वाटतं नक्कीच त्यांच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा प्रयत्नशील आहोत। शेवट शासनाचा साहेब आता स्पीकर फोन घ्या ना साहेब, स्पीकर फोन चालू आहे, बोला सर, बोला। हो हो सर, मी आपल्याकडे 2 वेळेस येऊन गेलो, आपण सुद्धा आदेश दिले होते, आपण महायुती म्हणून करूया। भाऊ आमचे पालकमंत्री आहे, महायुती म्हणून करूया म्हटलं, भाऊ पालकमंत्री आहे, आमच्या सर्वांची जबाबदारी आहे, फक्त लवकर करावं ही विनंती साहेब। सर्व उद्योजक ऐकतायत। साहेब आम्ही अधिवेशनात मांडलं ना साहेब, अधिवेशनात कोणी मांडलं साहेब? साहेब आम्हाला अपेक्षा आहे दोघांचे नाव घेतले असते तर आम्हाला बरं वाटलं असतं। नाही माझ्यामुळे नाही, पालकमंत्री त्यांच्यामुळे, नामदार गिरीश भाऊ हे सगळ्यांमुळे। चला धन्यवाद साहेब, धन्यवाद। हो तेच म्हणतोय साहेब, तीच विनंती आहे आमची, दुसरं काही नाही। ठीक आहे, हो चालेल साहेब, धन्यवाद। चला आता बरं होईल तेवढं, म्हणजे तुमची मीटिंग लावल्याचं चांगलं फळ मिळणार आहे आपल्याला त्या मीटिंगच्या। पुन्हा आपल्या सर्व उद्योजक पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आपण नक्कीच आपली जळगावची MIDC जी आहे ते D+ करण्याच्या मार्गावरती आहे। जवळपास त्याचा निर्णय झालेला आहे, पण त्याचा जो GR असतो तो GR निघालेला नाही, त्यामुळे मंगळवारी आदरणीय उद्योग मंत्र्यांबरोबर जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या लोकप्रतिनिधी होईल आणि जे इतर जिल्ह्यांमध्ये D+ला सवलती लागू आहे त्या जर आपल्याकडे लागू झाल्या तर पुन्हा उद्योग येण्याकरता फार मोठा फायदा होऊ शकतो। त्यामुळे मंगळवारच्या बैठकीमध्ये तो निर्णय आम्ही करायला लावू। अनेक तरुण जे आहेत ते पुणे मुंबई सारख्या सिटीकडे जात आहेत, लग्न होत नसल्याचं कारण देखील सांगत आहेत, हे उद्योग नाहीत, कामं नाहीत, असं अनेक तक्रारी देखील आहेत। बरेच त्याची कारण आहेत। मनुष्यबळ उद्योग खूप आहे आपल्याकडे, मनुष्यबळ कमी आहे। जे आता आपण पाहिलं असेल की वक्त्यांच्या बोलण्यावरून किंवा अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून हे लक्षात आलं की ज्या पद्धतीचं स्किल हे ट्रेड असले पाहिजे
हे आपल्याकडे नसल्यामुळे जे कारखानदारांना ज्या पद्धतीचे ट्रेडची मुलं लागतात ते ट्रेड आणणं आपल्याला गरजेचं आहे. ते जर आणलं आणि मुलांनी त्याच्यामध्ये जर त्या ठिकाणी जो कोर्स घेतला तर बाहेर जाणारी मुलं या ठिकाणी थांबू शकतील. पण जी मुलांची ओढ जी आहे पुणे मुंबईकडे ती जर थांबवायची असेल तर नवीन उद्योग येत असताना त्यांना प्रशिक्षित करणं, या कारखान्यामध्ये ज्या पद्धतीची मुलं लागतात त्याच्याकरता ते कोर्स आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आणणं हा पण एक मोठा प्रश्न राहणार आहे आणि तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आपण देखील आपल्या जीवनाचं एक उदाहरण दिलेलं युवकांसाठी की कॉलेज करत असताना पुन्हा उद्योजक करायचे, कॅसेटचा व्हिडिओच्या माध्यमातून. फोर नावाचं एक लायसन होतं त्यावेळेस की जे व्हिडिओ चालवायला मिळायचं, त्यावेळेस मी ते चालवतो. म्हणजे तो उद्योग न होता पण एक छोटा धंदा होता तो, पण तरी सुद्धा त्याच्यावर 10-15-20 लोक पोट भरत होते. त्यामुळे तरुणांनी मोठे स्वप्न बघण्याच्या अगोदर छोटे छोटे जरी उद्योग केले तर तो स्वतःचा पोट तर भरेलच, पण बाकीच्यांना सुद्धा तो रोजगार देऊ शकतो. फक्त त्यांनी मानसिकता दाखवली पाहिजे. त्या काळात काही बँक पण आमच्या मागे उभे राहत नव्हत्या. आता बँक आपल्या मागे उभं आहे, शासन आपल्या मागे उभं आहे, सबसिडी आपल्या करता आहे. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांती परमेश्वर. तो काही MIDC मध्ये काही लोकांनी जे भाडे करारावर प्लॉट घेतलेले आहेत MIDC मध्ये आणि तेच लोक दुसऱ्यांना भाड्याने देतात, त्या अशी पण काही घटना समोर येतात. नाही, ते चुकीचं आहे. असं असेल तर आपण त्याची चौकशी करू. मामांनी आपल्या उदय सामंतांना फोन लावला. आणि कशा पद्धतीमध्ये त्याचा फायदा जळगावला होणार? D+चा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला होता, पण त्याचा जो GR आहे तो निघालेला नाही. तो जर झाला तर मग लाईट असेल किंवा इतर गोष्टी असतील त्याच्यामध्ये सबसिडी सवलत मिळते. त्याच्यामध्ये त्या सवलती जर मिळाल्या तर साहजिक आपल्याकडे उद्योजक येऊ शकतात. त्यामुळे मागच्या बैठकीमध्ये झालेलं प्रोसिडिंग हे D+चं होतं, पण अजून ते अंमल न झाल्यामुळे या बैठकीमध्ये आम्ही ते अंमल करायला लावू. हो, MIDC जी आहे आपल्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, मात्र या ठिकाणी काही लोकांनी जागा एक्वायर केली, त्या जागा ज्या आहे पुन्हा भाड्या तत्वावर देतात. ते आताच यांनी तेच सांगितलं की असं असेल तर चौकशी करायला लावू आणि असं असेल तर त्या जागा MIDCने परत घ्याव्या अशी मागणी करू. राजू मामांनी उदय सामंतांना फोन लावला आपल्यासोबत. त्यांनी मीटिंगची तारीख घेतली, मंगळवार घेतलेलीच आहे ऑलरेडी. सामंतांकडून म्हणजे तुमचा उल्लेख झाला पाठपुराव्याबद्दल म्हणून मामांनी असं नाही राहत. त्यांना वाटलं माझा मोबाईल आणि मीच त्या कार्यक्रमाला म्हणून ते बोलले आणि मी म्हणतो सगळ्यांच्या प्रयत्नामुळे हे झालेलं आहे. काय क्रेडिट घेण्यामध्ये तुम्ही घ्या किंवा मी घ्या, जळगावात उद्योग आणा. जो मुलगा लागेल तो आपाप म्हणेल की बाबा हे आमदार होते, हे मंत्री होते, त्याच्यामुळे झालं. त्यामुळे मला त्या गोष्टीचा क्रेडिट घेणं हे घेणं याला काय फार मी विशेष महत्त्व देत नाही. हे आपलं कर्तव्य आहे. मंत्री म्हणून आपलं काम करण्याचं कर्तव्य आहे. मामांनी बोलून दाखवलं डायरेक्ट भाषण. नाही, विनोदाचा भाग आहे असं काय.